नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. या बातमीपत्रामध्ये आपण बघणार आहोत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला मोठ्या बातम्या. पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा. माणुसकी शून्य असलेले हे अजित पवार गटाचे आमदार. राऊतांचा निशाणा. तर मुलासह पालकांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, राऊतांची मागणी. पुणे अपघात प्रकरणात कठोर कारवाईचे गृहमंत्री फडणवीसांचे आदेश. आरोपीला विशेष ट्रीटमेंट दिली जात असल्यास पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून संबंधितांचं निलंबन करा. फडणवीसांच्या पोलीस आयुक्तांना सूचना. पुणे अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकरांकडून आरोपी वेदांत अग्रवालचा व्हिडिओ ट्विट. व्यवस्थेला पैशांची टेस्ट आवडली आणि अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह आली, धंगेकरांचा आरोप. विजय वडेट्टीवारांकडून पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित. पुणे अपघाताची न्यायालयीन चौकशी करा, वडेट्टीवारांची मागणी. कार चालवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं नसताना वडिलांनीच मला पोर्श कार दिली तर मद्यप्राशन करत असल्याचं वडिलांना माहिती आहे. आरोपी वेदांचा पोलिसांना जबाब. पुणे अपघात प्रकरणात पोलीस ऍक्शन मोडमध्ये. कोरेगाव पार्क परिसरातील कोझी अँड ब्लॅक पबच्या मालकांना अटक. अल्पवयीन वेदांतला मद्य विकल्यानं कारवाई. पुणे अपघातातील आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवालला संभाजीनगरमधून अटक. पुणे पोलिसांची कारवाई. मुलगा अल्पवयीन असल्याने काल विशाल अग्रवाल विरोधात गुन्हा दाखल. पुणे अपघातातील कार नोंदणीविनाच रस्त्यावर धावत असल्याची माहिती. बंगळुरूत तात्पुरती नोंदणी करून कार पुण्यात आणली. आरटीओकडून धक्कादायक माहिती समोर. निवडणुका जिंकण्यासाठी शेवटपर्यंत डाव टाकण्यात आले. सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक यंत्रणेचा दुरुपयोग झाला. याचाच अर्थ डिजिटल इंडिया सुद्धा फेल. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल.